या माध्यमातून शेतकऱ्यांना खत असेल, रासायनिक औषधी असतील, या सगळ्यावर तुम्ही जे GST लावलेला आहे, शेतकऱ्यांना लुटताय। 1 लाख रुपये शेतकऱ्याकडून लुटताय आणि त्याला 6000 रुपये देताय। ही जी शेतकरी सन्मान योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे तुम्ही लूट माजवलेली आहे, ती लूट शेतकऱ्यांची तुम्ही थांबवली पाहिजे आणि या पद्धतीची बनियागिरी नरेंद्र मोदींच्या सरकारने थांबवली पाहिजे। ही भूमिका देशभरातल्या शेतकऱ्यांची आहे। आणि काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली आहे। काय बैठक आहे? कोण उपस्थित असणार? बघा, आज आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी, आमचे प्रभारी रमेश आदिनाथजी, आत्ता नाना पटोले म्हणत होते की 1 लाख रुपयाची लूट होते, म्हणजे युरिया असो, खतं असो, यावर ज्या स्वरूपात किमती वाढवल्या गेल्या आहेत किंवा युरियाची जी क्वांटिटी होती, जितका किलोचा युरिया असायचा त्यापेक्षा तो कमी मिळायला लागला आणि भाव मात्र तितकेच ठेवले गेले। ही एक प्रकारची लूटच आहे। अशा माध्यमातून शेतकरी लुटला जातोय आणि मदत म्हणून काय तर 6000 रुपये शेतकरी सन्मान योजना, अशा स्वरूपाच्या योजना समोर येतात। कितपत योग्य आहे आणि अशा स्वरूपानं खरंच कृषी क्षेत्र विकसित होईल का? अजिबात नाही, कारण अशा स्वरूपाच्या योजना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। म्हणजे याच्या आधी पंतप्रधानांनी या योजनांची खिल्ली उडवली होती। रेवडी वाटप बंद करा असं त्यांनी सांगितलं होतं। प्रत्यक्षात मात्र त्यांनीच ही सुरुवात केली आणि सगळेजण आता त्याची री ओढतायत। म्हणजे आपलं सरकार सत्तेवर यायचं असेल तर काय करायला पाहिजे? मग लाडकी बहीण योजना जाहीर करा, बेरोजगारांना काहीतरी तुम्ही मदत करा, अशा स्वरूपात। ही मला असं वाटतं की हे लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे। मला वाटतं खूप सखोल अशा पद्धतीचं काम शेतीसाठी करायची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याची वेगळ्या पद्धतीने लूट होते। शरद जोशी साहेबांनी याची खूप सुंदर मांडणी केली। आणि महागाईचे जे निकष आहेत, जर महागाईचे निकष आपण आत्ताचे बघितले तर या सगळ्यामध्ये शेतीमालाचा सगळ्यात जास्त समावेश आहे। आणि हा थोडा जरी दर वाढला तर महागाई वाढली म्हणून आरडाओरडा सुरू होतो। आता जर आपण विचार केला तर जवळजवळ 80 कोटी लोकांना आपण मोफत अन्नधान्य देतोय। दारिद्र्यरेषेखाली एवढे लोक आहेत असं आपलं पंतप्रधानांनी जाहीर केलं आणि त्यांना आपण इतकी मदत देतो आहोत। मग ह्या लोकांना जर आपण फुकटात देत असू तर मग हे महागाई कशासाठी आपण, निकष कशासाठी आपण कमी नाही करत? हे निकष बदलत का नाही आपण? याचं कारण असं आहे की मध्यमवर्ग जो आहे, जो पगारदार आणि ज्याला चांगलं उत्पन्न आहे, त्याला शेतीमाल स्वस्तात मिळायला पाहिजे, म्हणजे मग तो मला मतं देईल। हे साधं गणित त्याच्यामध्ये मांडलं जातं आणि ह्याच्यामुळं वर्षानुवर्ष कोट्यवधी रुपयांची लूट शेतकऱ्यांच्याकडून होताना आपल्याला दिसते। मला असं वाटतं की हे तातडीनं बंद करायला पाहिजे आणि ही जी खिशातनं काढून घ्यायची ही जी पद्धत आहे, एका हातानं थोडंसं द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं मोठं काहीतरी काढून घ्यायचं, मला असं वाटतं की बंद करायला पाहिजे। आणि ही भीक आहे, जे शेतकरी काय सन्मान योजना असेल की आणखीन काही गोष्टी असतील, हे लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे। म्हणजे एखादं मूल रडत असेल तर त्याला आई जसं चॉकलेट देते तसं एक चॉकलेट, पण लॉंग टर्म त्याचं शिक्षण, त्याचं भरण पोषण ह्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। तर ह्या पद्धतीनं करून आपण काही लॉंग टर्ममध्ये शेतीचा विकास होईल असं काही मला वाटत नाहीये।